कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आपण आज रेसिपीचा ब्लॉग आहे, म्हणजे अर्धा रेसिपीचा असेल आणि आईचा बड्डे आहे तर बड्डेचा. तर मग आपण आता बनवतोय चिकन. तर बघितलं असेल म्हणजे सेटअप पार्टचा किचनचा आहे तर रेसिपीचाच आहे. तर आपण चिकन बनवतोय आणि बाकीचा भात वगैरे तर मम्मीने लावला आहे. तर आपण हे बनवून घेऊ, नंतर आपण जाऊ तिथे आईकडे जायला निघूया. तर ब्लॉग बघा पूर्ण आणि जर आवडली रेसिपी तर नक्की ट्राय करा. तर चला आपण आता रेसिपी करायला लागू. बनवते आपण चिकनच पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आपण चिकन मॅरिनेट केले, दही, मीठ, मसाला आणि चिकन मसाला आणि हळद. आपण थोडंसं मिक्स करून घेऊ मस्तपैकी. आणि एका साईडला तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेते. आपण थोडंसं शॉर्टकट मारणार आहे कारण की आपल्याला जायचं पण आहे. आपलं हे झालंय करून, कांदा कापला आणि लसूण अख्खी घेतले कारण की आपल्याला टेस्ट पाहिजे आणि लसूण टेस्ट येते. आणि आपण अशीच पण फोडणीला टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर आपण सुरू करूया. चिकन तर मॅरिनेट केले आणि एका साईडला जी मी तर चिकन ठेवलं आहे, माहीत नाही मी फ्रेममध्ये दिसते का नाही कारण की मी स्टँड लावला तिथे आणि नंतर शूट करायला कोण नाही आणि वाटण घेतले. तर आपण आता बघू पुढे कसा काय पटापट आवडू कारण की आपल्याला जायचं आहे पुढे पण. आपलं तेल तापलं असेल टाकून झाल्यावर आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडं ठेवू. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे वाटण. आपण खोबऱ्याचं वाटण केलंय ते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिकन. असं काय नाही, आपण वाटण नंतर पण टाकू शकतो म्हणजे चिकन प्रॉपर शिजल्यावरती. मी टाकलं आधीच. जास्त ग्रेव्ही नाही करायची आपल्याला म्हणून आपण छोटूशा टोपात बनवलं, नाही तर आपण मोठ्या टोपात बनवलं. हे थोडंसं शिजू दे. त्याच्यानंतर आपण बघू कसं होतंय काय. त्याच्या आधी आपण ठेवायचं त्याच्यावरती ताटली म्हणजे ते लागणार नाही खाली. बाकीची कोथिंबीर तर आपण नंतर टाकू. बघू शिजल्यावरती थोडंसं मध्ये चेक करू, नंतर बघू कसं काय. एका साईडला ठेवलं आहे चिकन बनायला. डिशमध्ये पाणी ठेवलं आहे आणि लागणार वगैरे पण नाही. तर आता आपण थोडंसं भांडी वगैरे आवरून घेऊ म्हणजे आपल्याला निघायला होईल इथून. काल परत तिथे जायला लेट होईल. तर आपण आवरून वगैरे घेऊ. तर अजून एक विचारायचं होतं, काय तुम्हाला डेली ब्लॉग मी बनवलं तर आवडेल का? आणि जरी डेली नाही जमलं तर मी मिनी ब्लॉग बनवू का डेली असं सांगा कमेंटमध्ये. म्हणजे मी जमलंच तर ट्राय करीन नक्कीच. आणि थोडंसं प्रेम कमी पडते, थोडं सबस्क्राईब पण करा चॅनलला. म्हणजे लाईक्स व्ह्यूज वगैरे मस्त आहे. थोडं कमेंट्स करत जा, सबस्क्राईब पण करा. थोडे सबस्क्रायबर वाढत्या म्हणजे तुमचं प्रेम बघून मला पण अजून ब्लॉग करायची इच्छा होईल अजून. आणि थोडंसं आवरून वगैरे घेऊन थोडं नंतर तुम्हाला भेटते. मग तिकडे जातानाच करते डायरेक्ट. नाही तिकडे जाताना नाही, आपलं चिकन शिजते. चिकन शिजायला ठेवलं. चिकन शिजल्यावर तुम्हाला दाखवते कसं काय झालंय वगैरे टेस्ट करून. आणि मग जाऊ आपण तिकडे. त्याआधी जी कामं आहेत ती करून घेऊन ते तर आपल्याला करणंच आहे. भांडी घासून घेते आपण.
साईडला कोथिंबीर खूप सारी. तेल सुटलं ना त्याला, म्हणजे थोडीशी एक उकळी येऊ दे. तर आपलं आता चिकन झालंय, डन झालंय, शिजलंय. आणि आपण आता सगळं आवरून पण घेतलंय पूर्ण. आणि आता आपण जाऊया स्टेशनला. तर अम्माई फ्रेश वगैरे होईल आणि बघू अम्माईसोबत जाते का नाही. तर बाईला एक कॉल करते. तर स्टेशनला जाऊन येऊ, थोडं आईला गिफ्ट वगैरे घेऊन. आता बघू इथेच जवळपास कुठेतरी. चिकन तर खत्री झालं असेल, त्याच्या कलरवरच वाटते. तर आपल्याला इकडे जेवायला जायचं, तर आपण इथे थोडंसं बघू, टेस्ट करू चांगलं झालं का नाही. माझ्या मते तर चांगलंच झालं असेल, कारण की त्याचा कलरच एवढा भारी आला आहे. खतरनाक. आता तर तेल सुटतं आहे मस्तपैकी. तर आपण बघू कसं काय. आणि जाऊ खाली पहिले आणि स्टेशनला जाऊन बघू काहीतरी आईला गिफ्ट घेऊ. शॉर्टकटमध्ये केलं आहे जेवण, पण भारी झालं, एक नंबर टेस्ट आहे. तसं बघायला गेलं तर मी त्याच्यात चिकन मसाला पण नाही टाकला आहे. आणि प्रॉपर आपला काय होता त्याला म्हणजे जी मी तर मध्ये मध्येच येत असते आपला काय तेजपत्ता वगैरे पण नाही टाकलं. पण भारी झालं एक नंबर. जसं शॉर्टकटमध्ये होतं तसं बनवलं आहे पटापट पटापट, कारण की आपल्याला जायचं होतं. तर आपण आता इकडे आलो आहे गार्डा सर्कलला. आणि बाबा आहेत सोबत आणि बाकीची लोकांना आणायला गेलं आहे अमय आणि भाई. तर गिफ्ट आणायला जायचं होतं, पण बघू कसं काय मॅनेज होतं आहे. तर बाबा तर मला बोलले 10वाली कॅडबरी दे. तर 10वाली कॅडबरी भेटली तर देऊया, नाही तर बघू कसं काय. आणि आपल्याला इकडेच जायचं आहे गार्डा सर्कलला. ते मराठी मेजवानी करून आहे तिथे, नाही तर बघू जर तिथे अवेलेबल नसेल तर दुसरीकडे जाऊ. तोपर्यंत दादाचा वेट करूया. बड्डे गर्ल आलेली आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. आज माझी लेक मला पार्टी देणार आहे, तेव्हा मी हॉटेलमध्ये आले जेवायला. इथे जाऊया का? कोणतं ते मला बर्गर खायला जाऊया का? हा चालेल, मला बर्गर. पिझ्झा पण भेटतो इथे. पिझ्झा पण चालेल. मग ते खाऊन आल्यानंतर खाऊ. नको नको, ते खाऊन आल्यावर कसं खाणार. आई मला बाबा काय बोलले 10वाली कॅडबरी दे आईला. त्यांनी किती वाले दिले विचार? 5 रुपये वाले दिले. पण माझी ती पण माझी नाही. मी ठेवलेली त्याच्यामध्ये. डापलेली कॅडबरी दिली. तर आपण आईला आणि तिथे थांबवलंय आणि आपण चालतोय स्टेशनला. बघू काहीतरी भेटलंय का चांगलंसं. बाकी तिच्याकडे पोचलो होतं, सगळ्या गोष्टी आहेतच, तरी पण बाकी वाजलेत बसवायच्या मार्गावरती स्टेशन. पण जे भेटेल ते घेते, बघू मला दाखवते काय घेते ते. आणि दादा आणि ते तर मला बोलले होते नको जाऊ, थांब तिथे.
दीदीच्या पहिल्या पगारात दीदीच्या पहिल्या पगारातला तुला पहिल्या पगाराचा बघ तरी तू काल साडी घ्यायला गेले त्यासाठी साड्या गेल्या तुझं गेलं का? काय नाही ते आले रिटर्न तसेच. घाल ती नाही तर ठेवून देशील, बोलशील माझ्या एवढ्या साड्या आहेत. बस आता नको हा बघ दाखव. साडी घेऊन दाखव. किती लागली एवढी महागाईची साडी प्राईस नाही काढली. प्राइस किती आहे? 5,000. कसं घेऊ ग? बस झाली आता किती नको. अरे बस झाली ना, आता घरी जाऊन घाल. नंतर काय असं ना छान फोटो. छान काय करते ती शू? ब्लॉग बघ आता घरी जाऊन उद्या. आणि आपल्या थाळी आले एक सुरमई थाली आणि क्रॅब थाली आणि ही कोणती आहे? मटन थाली. बाबा सांगतात बघ काय एक कांदा आहे, लिंबू आहे, एक चटणी आहे, कोकम कढी, आणि रस्सा आणि मटन. हा भात. तू सांग चल काय काय सांग काय 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 तर मस्तपैकी थाली आहे आणि स्मेल पण भारी येतोय कारण की आपण किचनच्या बाजूलाच बसलोय. तर आपण थोडंसं बघू कशी टेस्ट आहे. चांगलं रिव्ह्यू वगैरे सांगते तुम्हाला. फक्त डिश लेट येतात. मला ते तोडून द्यायची, पण मला ते तोडून द्यायची. ते खरे दात पडले, कुठे जात कामाला बडबड चालू आहे आईच्या आमच्या. कसं आहे टेस्ट सांग, खरोखरची सांग. सांग ना काय मान आलं ते इथे सांग. तिला काहीच नाही आवडत. स्वतःची रेसिपी आईला फक्त एकाच मालवणी मसाल्यामध्ये बनवलेलं ते आवडतं. पण स्वतःच बनवतो तेच आवडतं. तुला कसं वाटलं दादा? ती नुसते काय म्हणतात डेंगा मोठी लागते खेकड्याच्या. ठीकठाक आहे म्हणजे ओके ओके. डोळ्यात नाही बांधलं लागलं. नाही ते घे. डोळे मोठे कर. Happy birthday dear Adi. Happy birthday to you. आणि बाबांना बरं. तोंडाला नाही लावायचं. नाही लावायचं. नाही लावणार. इथे कसं लावायचं? आता टाका ना कशात. कसं वाटतं? लावला असताना आईने आईच्या काय काय बाबांनी घरी केक लावला असता तू तुला फेकून मारला असता नाही. जेवण वगैरे झालंय आणि टेस्ट ओके ओके होती म्हणजे वरतीच नाहीये असं बघायला गेलं तर.
आणि प्राईस पण जास्त आहे, थोडं कॉस्टली आहे. मटण फक्त चांगलं होतं, मागवलं होतं ते. हो. कशी होती टेस्ट? फक्त नॉट सो गुड, ओनली हाईप, नो टेस्ट. फक्त मटण मागवलेलं ओके आलं होतं. आणि आता गेले आहेत अमय आणि भाई, आई आणि बाबांना सोडायला. तर ती लोक जाऊन येतील. त्याच्या साडी द्यायला हवी होती. फेक इथून फेक. चल खाली जाऊया, चल खाली गेले ते ते काय गेले. गेले पण तर आपण आता थोड्या थांबू इथे ते लोक जाऊन येईपर्यंत. आणि नंतर आपण जाणार आहे आईस्क्रीम खायला. तर बघू कसं काय पुढे, कसं कुठे जायचं आहे. अमय. आपण आलो दादा त्यांच्या इथे, कारण की थोडं पार्सल घेऊन जायचं आहे, केक वगैरे मम्मीसाठी. त्यामुळे तर आपला नॉर्मल रँडम व्लॉग होता, म्हणजे जशी डेली लाईफ असते तशी. आणि आईचा बड्डे पण होता, तर तुम्हाला तो सेलिब्रेट करताना पण दाखवला. आणि केक पार्सल घेऊन आले आईस्क्रीम, तर सेलिब्रेट करताना वगैरे दाखवलं आणि रेसिपी पण दाखवली. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. लवकर करा, लवकर 500 सबस्क्रायबर वाढवा. तुम्हाला चांगला कंटेंट लवकरच भेटणार आहे. अजून प्रणमयी ब्लॉग कंटेंट अपकमिंग आहे, धडाधड नंतर पडणार आहे. आणि विल बी एन्जॉयिंग. तर असेच आपले ब्लॉग येत राहतील नवीन चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा. तर आतासाठी बाय.